SMBT कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या ई-लर्निंग कोर्समध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला असाइन केलेले कोर्सेस पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. SMBT ट्रेनिंग पोर्टलवर भेट द्या. तुम्हाला दिलेले क्रेडेन्शियल वापरून लॉगिन करा. तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन बटनवर क्लिक करा. आता HR ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असाइन केलेले ट्रेनिंग्ज बघण्यासाठी सर्टिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ट्रेनिंग स्टार्ट करण्यासाठी ई-पॉश बटनवर क्लिक करा. आता तुम्ही ENE मास्टर क्लासच्या LMS मध्ये एंटर करू शकता. HR कडून आलेले महत्त्वाचे मेसेज या स्क्रीनवर बघू शकता. आता पुढे जाण्यासाठी कंटिन्यू बटनवर क्लिक करा. इथे दिलेला कन्सेंट फॉर्म नीट वाचा आणि चेकबॉक्सवर टिक करा. मग पुढे जाण्यासाठी सबमिट बटनवर क्लिक करा. पोर्टलवर दिलेल्या या स्टेप्स आपण अगदी सहजपणे करू शकतो. प्रथम आपण टेस्ट देण्याच्या स्टेप्स पाहू. खाली दिलेल्या स्टेप्स तुम्हाला असाइन केलेल्या प्रत्येक कोर्ससाठी फॉलो करावे लागतील. प्रीटेस्ट ही अनिवार्य आहे. तुम्हाला पोर्टलवर असलेल्या टेस्ट सेंटरला जाऊन टेस्ट द्यावी लागेल. प्रीटेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर तुम्हाला पूर्ण कोर्स बघायची परवानगी मिळेल. ह्या कोर्समध्ये एकापेक्षा जास्त सेशन्स असू शकतात. तुम्ही सगळे सेशन्स बघणे अपेक्षित आहे. सर्व सेशन्स पूर्ण केल्यावर तुम्ही पोस्ट टेस्ट देणे आवश्यक आहे. पोस्ट टेस्ट पास केल्यावर तुम्ही सर्टिफिकेट प्राप्त करू शकता. कोर्स सुरू करण्यापूर्वी तुम्हाला प्रीटेस्ट द्यावी लागेल. टेक अ प्रीटेस्ट बटनवर क्लिक करा. नंतर टेक अ प्रीटेस्ट बटनावर क्लिक करा. आता तुम्ही टेस्ट सेंटरमध्ये प्रवेश केला आहे. तुम्हाला नियुक्त केलेल्या टेस्ट इथे पाहता येतील. टेस्ट सुरू करण्यासाठी इथे क्लिक करा. सूचना काळजीपूर्वक वाचा आणि बिगिन टेस्ट बटनावर क्लिक करा. दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे याची खात्री करा. एकदा योग्य पर्याय निवडल्यानंतर प्रत्येक प्रश्नासाठी सबमिट आन्सरवर क्लिक करण्यास विसरू नका. कृपया लक्षात ठेवा, तुम्ही सबमिट आन्सरवर क्लिक केल्यानंतरच तुमचे उत्तर सर्व्हरवर रेकॉर्ड केले जाईल. एकदा तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर फिनिश टेस्ट बटनावर क्लिक करा. तुम्ही फिनिश टेस्ट क्लिक केल्यानंतरच तुमचा स्कोअर मोजण्यात येईल. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर फिनिश टेस्टवर क्लिक करायला विसरू नका. एकदा टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्ही डॅशबोर्डवर तुमचा स्कोअर पाहू शकता. आता आपण कोर्स पाहण्यासाठी स्टेप्स बघूया. प्री टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर गो टू माय कोर्सेसवर क्लिक करा. नियुक्त केलेला कोर्स पाहण्यासाठी व्ह्यू कोर्स बटनावर क्लिक करा. कोर्समध्ये फक्त एक सेशन किंवा अनेक सेशन्स असू शकतात. स्क्रीनवर सेशन्स दर्शविली जातात. सेशन्स सुरू करण्यासाठी व्ह्यू सेशन क्लिक करा. तुम्हाला मर्यादित कालावधीसाठी कोर्समध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही कोर्स पूर्ण केल्याची खात्री करा. कोर्स सुरू करण्यापूर्वी सूचना वाचा. कोर्स पाहताना कोणतीही स्लाइड वगळली जाणार नाही याची खात्री करा. स्लाइड वगळल्यास कंप्लीशन स्टेटसवर परिणाम होईल. कोर्सच्या शेवटी एक क्विज होईल. ही क्विज तुम्हाला कोर्स अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि आवश्यक असल्यास तुम्ही कालावधी दरम्यान मॉड्यूल पुन्हा पुन्हा पाहू शकता. आम्ही सर्टिफिकेटसाठी या क्विझमधील गुण मोजत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे पोस्ट टेस्ट द्यावी लागेल. ही क्विझ यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा. तुम्ही कोर्स पेजवर पुन्हा जाण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे क्लोज बटनावर क्लिक करू शकता. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्टेटस कंप्लीटेड म्हणून दाखवले जाईल. पुढे पोस्ट टेस्ट देण्यासाठी टेक टेस्ट बटनावर क्लिक करा. आता तुम्ही पोस्ट टेस्ट देऊ शकता. इथे क्लिक करा आणि पोस्ट टेस्ट सुरू करा. प्रीटेस्टसाठी दिलेल्या सूचना
पोस्टटेस्टसाठी देखील लागू केल्या जातात. पोस्टटेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर टेस्ट उत्तीर्ण झाल्याचे सुनिश्चित करा. तुम्ही 50% पेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजे. कोर्सचा कालावधी संपेपर्यंत तुम्ही इच्छित असल्यास तुम्ही कोर्स पुन्हा पाहू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्हाला येत्या काही दिवसांत या पोर्टलवर बऱ्याच गोष्टी शिकायला आवडेल. हॅपी लर्निंग!